हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि आता आम्ही चाललो आहोत नाशिकचे ग्रामदैवत कालिका माता मंदिर येथे दर्शनासाठी. चला तर मग आपण जाऊया. आता मी इथे पोहोचलेली आहे. ही मंदिराचा खूप सुंदर असा परिसर. आज खूप शांतता आहे इथे. चला तर मग आता आपण मंदिरामध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया. आज मंदिरात अगदी कोणीच नाहीये. नवरात्रामध्ये इथे गर्दी खूप जास्त असते. इथे यात्राही भरत असते. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सार्थके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. बघा किती सुंदर दिसतंय आणि आज दर्शनही खूप सुंदर झालंय माझं. आणि अगदी मंदिराच्या बाहेर इतकी सुंदर अप्रतिम अशी रांगोळी काढलेली आहे. बघा किती छान आहे ना रांगोळी. आणि हे आहे मंदिराचं स्ट्रक्चर आणि सभागृहाचं. आणि आता आपण जाऊया बाहेर. आज मंदिरात इतकी शांतता आहे आणि मीही खूप दिवसानंतर आलेली आहे. अगदी माझ्या मते मी लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच जाते आता. पण दर्शन मात्र खूप सुंदर झालंय माझं. आणि आता बघूया अक्षदा काय करते ते. हॅलो गाईस, आता मी आले मंदिरा समोर. आता मी थोडं खेळते आणि मला इतकी मजा येते. आणि मी बी इथं समोर इथं आई बाबा बसले आणि फोटो शूट करते माझ्या सगळा. मी बी तर तुम्हाला फोटो शूटच करते. आता तुम्हाला एक मला प्रश्न विचारायचा आहे. मी कुठे आले तुम्हाला हे मंदिर दिसायला पाहिजे है ना. तर मी तुम्हाला आणि आता आमचा ब्लॉगर खूप थकलाय, त्याच्यामुळे त्याला आता खायची आहे पाणीपुरी. असं अगदी मंदिरातून निघण्यापासून हट्ट होता मला पाणीपुरी पाहिजे म्हणजे पाहिजे. बघा कशी मस्त पाणीपुरी खाते. खूप एन्जॉय करते ती पाणीपुरी खाताना. बाहेर निघाल्याने सुद्धा पाणीपुरी खाणार नाही असं तर होणारच नाही. आणि अक्षदाची आणखी एक गंमत सांगू का. पाणीपुरीवाले काका बोलतात, छोटी बच्ची है इसको मीठा बनाता. अक्षदा बोलते नाही नाही आई, मला तिखटच पाहिजे. इतकी तिखट पाणीपुरी खाते. मला फार आवडते. तिखट म्हणून तिचा जीव किंवा खूप जास्त तिखट खाते. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. तर आज मी माझ्या गुरुवारच्या उपवासांचं उद्यापन करते आहे. त्यासाठी मी आमच्याच बिल्डिंगमधल्या 3-4 जणी, माझी पुतणी आणि माझी मुलगी अशा सर्व मुली बोलवल्या आहेत. आणि मी त्यांचं आता पूजन करून घेते.
तर कसा वाटला तुम्हाला मुलींचा डान्स नक्की सांगा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझा चॅनेल. तर आज मी इथेच थांबते आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.